नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की हल्लीच्या काळामध्ये दोघंही नवरा बायको कामावर जात असतात. दोघांनी काम करण्याची गरज असते आणि दोघं जेव्हा कामाला जातात तेव्हा त्यांच्या मुलांचं संगोपन कसं करावं हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. की त्यांना वेळ नसतो, दिवसभर काम करायचं असतं. आता हल्ली कामाच्या वेळा खूप वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, मग मुलांकडे वेळ द्यायला त्यांना थोडासा वेळ मिळत नाही. तर अशा वेळेस संगोपन कसं करायचं? किंवा एकटा नवरा कामाला जातो, बाई घरात आहे, किंवा एकटाच माणूस म्हणजे आपण ज्याला सिंगल मदर म्हणतो, अशा बाबतीमध्ये सुद्धा अनेक लोकांचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आता मुलाचं संगोपन करायचं म्हणजे त्याला फक्त वाढवलं असं नाही आहे, तर त्याला चांगला माणूस बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण आता हा जो व्हिडिओ आहे हा मुलांच्या आईवडिलांसाठी पण आहे, आजोबा आजीसाठी सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर ऐकाच, तुमच्या मित्रमंडळीला, नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ जरूर पाठवा, सगळ्या व्हॉट्सअपला वगैरे शेअर करा. आता संगोपन म्हणजे नक्की काय हा विषय बरेच जण विचारतात. संगोपन करायचं म्हणजे काय काय? खूप जणांना वाटतं आम्ही मुलाला चांगले कपडे दिले, त्याला हवी ती पुस्तकं दिली, शिकवणी लावली, लहान मुलं होतं तेव्हा त्याला गाडी घेऊन दिली, मग मोठा झाला सायकल दिली, मग मोठा झालं मोटरसायकल घेऊन दिली, म्हणजे आमची जबाबदारी संपली. खूप चांगले पैसे खर्च केले आपण, खूप म्हणजे आपण खूप चांगले पालक आहोत असं नाही आहे. तर मुलाचं संगोपन म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक या तिन्ही गोष्टींवर तुमचं त्याला सहकार्य मिळालेलं पाहिजे. फक्त शिस्त नाही, तर प्रेम आणि त्याला समजून घेण्याची पात्रता सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. तर पहिली 5 वर्ष ही खूप महत्त्वाची असतात. लहान मुलाचं पहिल्या जन्मापासून ते 5 वर्षापर्यंत ही खूप महत्त्वाची वर्षे असतात. कारण मुलं त्यावेळेस ऐकत नसतात, तर ते तुमचं अनुकरण करत असतात. तुम्ही कसे वागता, तुम्ही कसं करता, नाही का? वडील जर देवाला हात जोडत असेल तर पोरगं त्यांचे ॲक्शन करून हात जोडतो. त्याला समजत नाही हात घालत, तर तो हात जोडतो. आई जर वेणी घालत असेल तर मुलगीसुद्धा छोटे केस असेल तर वेणी घालण्याचा प्रयत्न करते. आई लिपस्टिक लावत असेल तर पोरगीसुद्धा लिपस्टिक घेऊन तोंडभर पसरवत. त्याला लिपस्टिक आई लावते म्हणून आपण लावायचे असं असतं, नाही का? जसं मुलगा बाप वागेल तसं मुलगा वागण्याचा प्रयत्न करतो, आई वागेल तसं मुलगी वागण्याचा प्रयत्न करते. म्हणजे पहिले संस्कार मुलांवर काय होतात, तर तुमच्या वागणुकीतून होतं. तुम्ही मोठ्यांदा ओरडला तर तो ओरडायला शिकतो. तुम्ही आईला नमस्कार करून बाहेर चालायला लागला तर तो सुद्धा शाळेत जाताना आईला नमस्कार करूनच जाणार. त्याच्यामुळे तुम्ही कसं वागता याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मुलांचं जे आईवडील वागण्याचं संस्कार पहिले मुलांवर घडतात, तर त्यासाठी आईवडिलांनी स्वतःच्या वागण्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे की लहान मुलं आपल्याकडं पाहत आहे आणि आपल्याला चांगलं वागणं भागच. मग शांत बोलणं, नम्र बोलणं, मुद्दाम अभिनंदन करणं, नाही का, गुड मॉर्निंग म्हणणं, गुड नाईट म्हणणं. तर तुम्ही म्हणाल तर मुलांना सुद्धा ते म्हणायची सवय लागते. देवाला नमस्कार कर, जाताना नमस्कार करणं, आई येतो ग म्हणणं, किंवा मिसेसला बाबा मी येतो, लक्ष राहू दे, काळजी घे. पोरांना त्याच्यामध्ये कौतुक वाटतं. आता मी जे सांगितलं की पहिलं मुलांचे जे आपण सुरक्षित संस्कार म्हणतो आपण किंवा संगोपन म्हणतो, तर त्याचे एक 2-4 टप्पे मी तुम्हाला समजून सांगतो. आता पहिला जो टप्पा आहे की प्रेम आणि सुरक्षितता, की मुलांना प्रेमाने वागवा. म्हणजे तुम्ही प्रेम करत नाही असं नाही, ते प्रेम तुमच्या शब्दामध्ये, वागण्यामध्ये दिसलं पाहिजे. त्याला सगळ्या वस्तू आणून दिल्या म्हणजे मुलगा खुश झाला असं अजिबात नसतं. त्याला प्रेमाने जवळ घेतलं, त्याला हात फिरवला, गालावर हात फिरवला, सोनू बघ तुला काय आवडतं, मग आणलं बघ, त्याच्या डोळ्यात पाहून बोला. त्याला वाटलं पाहिजे की पप्पांनी माझ्यासाठी, मला आवडतं म्हणून ही गोष्ट आणली. हे बोललं पाहिजे. तुम्ही आणली, हे गे रे तुला पाहिजे ना गाडी, असं नका करू. तर ये, तुला कोणती गाडी आवडत होती, तू म्हटलं ना मला अशी गाडी पाहिजे, हे बघ तुझ्यासाठी मी घेऊन आलो, आवडली का तुला, माझा सोनं आहे, असं थोडंसं
त्याच्याशी बोला. त्या बोलण्याने बापाबद्दलचं आईबद्दलचं प्रेम मुलांच्या मनामध्ये तयार होतं. दुसरा प्रश्न आहे की मूल चुकलं म्हणून त्याला वारंवार ओरडू नका. कारण ओरडण्याने काय होतं, मूल घाबरतं. त्याच्या मनामध्ये एक आईबापांविषयीची भीती बसून जाते. तर मुलांच्या बोलताना डोळ्यात पाहून बोला. म्हणजे मूल चुकलं तर त्याला ओरडू नका. त्याला बरोबर का राजू इकडे ये. तू कब्बशी फोडली का? का फोडली बरं? तो सांगतो नाही माझ्या हातून फोडली. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, सोडलं, पुढच्या वेळेस नीट काळजी घे. तर त्या मुलाला ते गोष्ट त्याच्या डोक्यात बसते की आपल्याला पप्पा रागवले नाहीत, आपल्या हातून कब्बल. तो आधी घाबरलेला असतं की आता आपल्याला पप्पा रागवतील का, मम्मी रागवेल का. तर त्यांना मुलांना न ओरडणं हा सगळ्यात मोठी शिक्षा असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या अंगावर ओरडू नका. मुलांच्या डोळ्यात पाहून बोला. डोळ्यात पाहून बोलण्याचं कारण काय होतं, तर मुलांना तुमच्या चेहऱ्याचे भाव जे आहेत हे त्यांच्या मनावर ठसतात की आपल्याला आईबाबा प्रेमाने बोलतात ते. तुमच्याबद्दलच्या भावना त्याच्याशी निगडीत होतात. तुम्ही त्याच्यावर ओरडता, आई स्वयंपाक करतील त्याला तिकडे बडबड करतील, तर त्याला ते समजत नाही की आईला राग आला आहे का आईला प्रेम वाटतं. त्याच्यामुळे तो दुर्लक्ष करतो. तुमच्या ओरडण्याला तो अजिबात साथ देत नाही, नाही का. त्याच्यावर घाबरलेलं मूल शिकत नाही आणि सुरक्षित वाटणारं मूल शिकतं. त्याच्यामुळे त्याला सुरक्षितता वाटली पाहिजे की हे माझे आई वडील आहेत, माझ्या हातून काही झालं तर मला आई जवळ घेईल, बाबा जवळ घेतील, समजून सांगते. त्याला मिठी मारा. मिठी तर मी तुम्हाला मागं पण एका व्हिडिओमध्ये मुद्दाम दिलं होतं की मोठ्या माणसाने सुद्धा म्हणजे आई वडिलांना मिठी मारून पाहायचा. मोठे झाले म्हणून आईला मिठी मारू नये असं नाही, बापाला मिठी मारू नये असं एकदम. जे त्यांचे आई वडील आहेत ते भाग्यवान आहेत. त्यांना आई वडील नाही, त्यांचं दुःख तुमच्या लक्षात येणार नाही. तुमच्या आई वडील मिठी मार. आई बघ तुझ्यासाठी साडी मट्ट मस्त मिठी मार. आई खूप दिवसांनी मिठी मारली, बरं वाटतं मला. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोप एक दिवस, गप्पा मार. लहान पोरं सुद्धा हसतील, एवढे मोठे बाबा झाले आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतात. त्या आईला तिच्या डोळ्यात पाणी येईल की तिला मुलगा आपल्यावर अजूनही प्रेम करतो हे वाटतं. लहान मुलांच्या बाबतीत ते तसंच आहे की त्याला मिठी मारा. त्याला मुद्दाम मोठं झालं तरी त्याला मुद्दाम मांडीवर बसवा. त्याच्याशी प्रेमाने बोला, नाही का. त्याचं कौतुक करा. त्याच्याशी हसत हसत बोला. त्याच्यामुळं काय होतं की मूल मोकळं होतं. त्याच्या मनामध्ये जे धास्ती असते किंवा एक परकेपणा असतो. कारण तुम्ही दिवसभर कामाला जाता आणि मग ते थोडासा परकेपणा जातो. समजा आई घरी आणि बाप कामाला जातो तर आईबद्दल प्रेम वाटतं, बापाबद्दल वाटेन असं होतं. तर बापाने जर मुलाशी हसत खेळत बोलला, त्याला जवळ घेतलं, मिठी मारली, तर तो बापाशी सुद्धा अटॅचमेंट त्याची वाढते. तीच गोष्ट आजोबा आजींची सुद्धा आहे. आजोबा आजींनी सुद्धा नातवांना जवळ घ्यावं, मिठी मारावी, त्याच्याशी मित्रासारख्या गप्पा माराव्या. आता प्रश्न पुढचा येतो, पालकांचा प्रश्न असतो त्याला शिस्त कशी काय लावायची आम्ही मुलांना. मुलगा खूप त्रास देतो, ऐकत नाही, वस्तू मोडून फेकून देतो, मोठ्यांदी ओरडतो. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला मारू नका, त्याला धमकावू नका. तुम्हाला वाटतं मी दम दिला म्हणजे आता तो पुढचा तो तुमच्यापासून मनातून दूर जातो. मूल जोपर्यंत परावलंबी तोपर्यंत मग तुमच्याशी राहतो. एकदा तो मोठा झाला की तो तुम्हाला धुडकारून लावतो. मग जेव्हा मोठी मुलं कॉलेजला जातात तेव्हा मग ते व्यसनी होतात, आईबापांचं ऐकत नाही, उलट बोलतात. त्याचं कारण काय होतं की मुलांना आईबापाबद्दलचा आदर राहतो. मग आदर राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याला मारायचा कामा नये, त्याला धमकावता कामा नये. चुकीचं वागणं समजून द्या. तर मूल चुकलं, त्याने वही हरवली, पुस्तक हरवलं किंवा अभ्यास केला नाही, नापास झाला, तर त्याला जवळ घ्या. बाबा नापास झालास, तू नापास झाला तर तुझं काय होईल, वर्ष वाया जाईल. बाकीची मुलं पुढं जातील, तू जाणार नाही. तुला मार्क कमी पडले तर पुढच्या वेळेस तुझं शिक्षणामध्ये तुला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळणार नाही. त्याच्यामुळे तुला चांगले मार्क पडले पाहिजे. मग तुला काय अडचण येते सांग बरं मला. तो बाबा नाही मला अमुक आहे, मला तमुक त्रास आहे, माझ्याकडे वहीच नाही, काय कारणं सांगेल. ठीक आहे, तुला जे पाहिजे ते आणून मग अभ्यास करशील का नाही करायचं आहे, असं त्याला गोडीमध्ये सांगून ते डोक्यामध्ये जास्त शिरतं. चांगलं वागणूक त्यांनी केली म्हणजे चांगलं वागलं, चांगलं बक्षीस द्या त्याला, नाही का. पाहुणे आले, त्यांनी पाणी आणून दिलं, नीट बोलला, त्याचं कौतुक करा, त्याला नंतर चॉकलेट द्या.
किंवा तो शाळेमध्ये चांगल्या मार्काने पास झाला त्याला बक्षीस द्या, किंवा घरातलं त्याने काही काम केलं चांगलं, ते चहा करून दिला किंवा आईला मदत केली, भाजी आणून दिली, आपण कौतुकाने त्याची पाठवू. चांगल्या गोष्टीचं कौतुक केलं की मुलांना हुरूप येतो की आपण चांगलं वागलो तर आई बाबा आपलं कौतुक करतो, तर तो अधिक चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याला वाटतं मी एवढी भाजी आणून दिली, मला आई काही कौतुकच केलं ना, मग पुढे दुसरा येतो मी नाही आणत भाजी, तू तुझा. मुलं कौतुकाचे भोकले असतात, कोणीतरी पाठ थोपटावे, कोणीतरी आपलं कौतुक करावं, हे तर मोठ्या माणसाला सुद्धा वाटतं ना. आता बाईने स्वयंपाक केला छान भाजी, तर तिला वाटतं नवऱ्याने म्हणावं खूप छान भाजी झाली, नाही म्हटले तरी ती चिडचिड करते. मग मोठ्या बाईला असं वाटतं लहान पोरांना किती वाटत असं. त्याच्यामुळे लहान मुलांच्या छोट्या छोट्या चांगल्या कामाबद्दल कौतुक अवश्य करा. हे करू नको असं म्हणण्याऐवजी असं करून पाहिलं तर चांगलं होईल असं म्हणून पहा. मी तुम्हाला सहज उदाहरण देतो. एका आई मुलाला घेऊन बागेमध्ये फिरायला गेली आणि ते मुलगा हरवला, ती रडायला लागली. एका माणसाने विचारलं, सगळीकडे पाहिलं, पण त्या बाबाने विचारलं तुम्ही त्याला काही बोलला होता का, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. हो म्हणले होते मी त्याला की बागेच्या कडेला तळं आहे तिथं जाऊ नको, तो तिथंच गेला असेल, कशावरून चला म्हण. ते गेलं तर तळ्यापाशी ते पोरगं सापडलं. कारण तो म्हणलं लहान मुलांना जेव्हा आपण एखादी गोष्ट करू नको म्हणतो तेव्हा ती करून पाहावी असं त्यांना नेहमी इच्छा होते. त्याच्यामुळे हे करू नको ते करू नको असं म्हणायच्या ऐवजी तू हे असं केलं तर चांगलं राहील असं म्हणणं कधी फायदेशीर राहतं. आता नंतरचा प्रश्न येतो की मोबाईल आणि टी व्हीचा वापर लहान पोरं सुद्धा फार करतात, ऐकतच नाही, मोबाईलच घेऊन बसतात. आता याच्या मागं काय आहे की आई वडील जेव्हा कामाला जातात मग आल्यावर त्यांना असं वाटतं पोरगं रडतंय ना, हे बघ मोबाईल दे, मग रडणं थांबतंय ना, ती सवय लागते. आपण रडलो की आपल्याला मोबाईल दिला जातो, तर ते चुकीचं आहे. 2 वर्षाखालच्या मुलांना तो मोबाईल द्यायचाच नाही, टी व्हीसुद्धा पाहू द्यायचं नाही, कारण त्यांचे डोळे नाजूक असतात. त्याच्या ज्या किरण असतात मोबाईलचे टी व्हीचे ते त्यांच्या डोळ्याला घातक ठरू शकतात. ती थोडीशी मोठी मुलं आहेत, त्यांना एक ठराविक वेळ द्या, बाबा तुला टी व्ही पाहायचा आहे ना, बातम्या पहा किंवा तुझं काय कार्टून फिल्म पाहायची, संध्याकाळी 7 ते 7:30 पाहायचं, तर 7:30ला अभ्यासाला बसायचं. मुलांना सारखा वापरायला देऊ नका, पण तुम्ही स्वतः वागला तर तसं होईल ना. तुम्ही दिवसभर मोबाईल घेऊन बसणार, ऑफिसमधून आले की मोबाईलवर, मग मुलाला पण वाटतं ते मोबाईलवर सारखं दिवसभर आईबाप असतात, मला का नको. तर तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर मुलांदेखत कमी करा. मुलं जेव्हा समोर असतील तेव्हा त्यांना वेळ द्या, त्यांच्याबरोबर खेळा, त्यांच्यावर चित्र काढायचं. तो म्हणला मला चित्र सांगितलं, आपण चला आपण दोघं चित्र काढू, कोण काढतं चांगलं बघू बरं. मग तो पोरगा हिरिरीने छान मन लावून चित्र काढतं आणि त्याचं कौतुक करा की तू माझ्यापेक्षा छान चित्र काढलं, अरे वा, मग तो कौतुकाने होतं मी बाबांपेक्षा छान चित्र काढलं. त्याला ती प्रगती होते. त्याच्यावर खेळ खेळा, चित्रकला काढा, त्याच्यावर गप्पा गोष्टी करा, त्याला एखादी दोन्ही गोष्ट सांगा, आपल्या आयुष्यातली गोष्ट सांगा, मी शाळेत असताना कसं केलं ते समजा. पोरांना त्याचं कौतुकाने कळेल. पोरं मनाने आईबापाशी निगडीत होतात, अटॅच होतात आणि मग त्यांना आईबापांबद्दलचं अतूट प्रेम तयार होतं. त्यांचं ऐकलं पाहिजे ही भावना आपोआप तयार होते. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की संवाद आणि ऐकणं. हल्ली काय होतं, आईबाप आणि मुलांमधला संवादच कमी झालेला आहे. म्हणजे मुलांचं बोलणं आपण आईवडील ऐकूनच घेत नाही. मी दमले रे बाबा, आता मला काही सांगू नको. तर मुलाचं हिरमोड झालं, त्याला शाळेतली काहीतरी गोष्ट तुम्हाला सांगायची असते, तो कोणाला सांगणार ना. त्याला शाळेमध्ये कौतुकाने काहीतरी झालेलं असतं ते सांगायचं असतं, भांडण झालेलं सांगायचं असतं, किंवा शाळेमध्ये काही गंमत घडलेली सांगायची असते, पोरांना सांगायची हौस असते. त्याच्यामुळं की मुलांचं म्हणणं तुम्ही किती दमले, हा काय मुलाचा दोष नाही आहे. तुम्ही कामावर दमून आला आणि 12 तास काम केलं, हा मुलाचा दोष आहे का? नाही. त्याच्यामुळे मुलाला तुम्ही संगोपन करायचं तर मुलाला वेळ द्यायला पाहिजे. त्याचं बोलणं शांतपणे तुम्ही ऐका. म्हणून मी शाळेत गेलो, मग असं झालं, अरे वा छान, कौतुक करा. चुकला तर सांगतो तुम्हाला, नाही मी पडलो मग शाळेत, बरं ठीक आहे काय हरकत नाही, पुढच्या वेळेस जरा सावकाश चाल. मारामाऱ्या केला तर मला मी मारामाऱ्या झाल्या, असं करू नये. असं शांततेने समजून त्याला समजून सांगा. प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या. मुलांना काय होतं, अनेक प्रश्न पडलेले असतात, किंवा हे तारेच कसे तयार झाले,
आता पोस्टमन बरोबर आपल्यालाच पत्र कसं घेऊन, अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जिथं प्रश्नाचं उत्तर नसेल त्याला आत्ता मला माहिती नाही, मी उद्या माहिती घेऊन तुला सांगतो, असं मोकळेपणाने सांगा. बाप खोटं बोलतोय असं त्याच्या मनामध्ये कल्पना होता कामा नाही. किंवा आई खोटं बोलते. मुलांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या. तो प्रश्न विचारेल तेवढं त्याचं जनरल नॉलेज वाढतं. त्याची तुमच्या आईबापांबद्दलची भीती कमी होते. आईबापांबद्दलचा आदर त्याच्या मनामध्ये वाढतो. त्याच्या भावना समजून घ्या. त्याला काही वेळा सांगायला जमत नाही, पण त्याची मनातली जी भावना आहे ती काहीतरी वेगळी आहे, ती समजून घ्या. की त्याला काहीतरी शाळेमध्ये पैसे द्यायचे असतात, कोणाला तरी मदत करायची असते, मित्राचा वाढदिवस असतो, त्याच्या घरी जायचं असतं, पण त्याला एकट्याला जाता येत नसतं. तर आपण त्याला त्याच्या भावना समजून घ्या. तुला जायचं का वाढदिवसाला? ठीक आहे, तू तयार हो, मी तुला तिथं सोडतो, परत घ्यायला पण येतो. हे त्याचं म्हणणं समजून घेतल्याशिवाय तो म्हणतो मी तर नाही, तुला मला नको सांगू, मला वेळ नाही, मी जमून आलो. पोरगं हिरमुसलं होतं, कारण बाकीचे पोरं वाढदिवसाला जातात आणि हा जात नाही. मग त्याला गिल्टी वाटतं, त्याला आईवडिलांचा राग मनामध्ये डोक धरून राहतो. त्याच्यामुळं त्याच्या भावना काय आहेत त्या समजून घ्या. तुला काय वाटतं, कसं वाटतं, एखाद्या प्रश्नाचा आता प्रश्नाचं उत्तर तुला काय वाटतं तू सांग. पोस्टमन कसा आणत असेल पत्र आपल्याकडं, तर त्याच्या मनामध्ये जी कल्पना आहे ती बाहेर पडू दे. त्या कल्पनेला वाव दिला तर आपण अगदी बरोबर सांगितलं नाही, थोडं बरोबर सांगितलं, अर्ध बरोबर आहे, अर्ध मी तुला समजून सांगतो. म्हणजे त्याला एक उत्साह वाटतो, मला अर्ध तरी नक्की सांगता येतं. कौतुक माणसाला करता आलं पाहिजे. त्या गोष्टीला उत्साह आपण उत्तेजन देता आलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही काय लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की चांगल्या सवयी कशा लावाव्यात, नाही का? की वेळेवर उठला पाहिजे, लवकर झोपला पाहिजे. तर त्याला सवय लावून द्यावा. आम्ही जरी 10 वाजेपर्यंत जागा झालो, कारण आम्ही मोठे आहोत, आम्हाला झोप कमी लागते. तुम्हाला मुलांना झोप जास्त पाहिजे, तर तू 9:30ला झोपला पाहिजे, सकाळी 6ला उठला पाहिजे. आता 9:30 झाले की घड्याळात पाहायचं, गादीवर जाऊन झोपायचं. मग मला रोज सांगू नको. 9:30 झाले की 2-4 दिवस आठवण जा. त्याचं नाव राजू आहे. राजू 9:30 झाले जा झोप. जेवण झाल्यानं तुझं जाऊन झोप. झोपण्यापूर्वी देवाला हात जोड, प्रार्थना कर आणि झोप. एखाद दिवस नाही म्हणेल, नाही नाही पप्पा मला झोप नाही आली, मग गादीवर जाऊन झोप, आपोआप झोप या. सकाळी 6ला उठायचं. पोरांना झोप आवडत नाही, गजर लावून ठेवा, किंवा 6ला गजर वाजला की तू तुझं उठ. पोरांना हळूहळू त्या मेंदूमध्ये फीड होतं, मग 9:30ला झोपायचं, 6ला उठायचं. दुसरा प्रश्न काय आहे की तुमचं अनुकरण ते करतात. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं वागला की त्याला चांगलं शिस्त लागतं. तुम्ही जेवणापूर्वी हात धुता की तो पण हात धुणार. तुम्ही जेवण झाल्यावर कर्कट उचलून ताट बेसिनमध्ये नेऊन ठेवले की तो स्वतःचं ते सुद्धा नेऊन ठेवणार, नाही का? तुम्ही जे ज्या गोष्टी कराल त्या गोष्टीचं अनुकरण तो करणार. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं वागलं की त्याचं आपोआप शिस्त लागतं. तुम्हाला शिस्त नाही आणि चला तुम्ही जर त्याला सांगितलं जरा सिगरेट घेऊन ये माझ्यासाठी, मग तुम्ही म्हणाल सिगरेट पिणं वाईट आहे बरं का. मग त्याला असं वाटतं सिगरेट पिणं वाईट आहे तर बाप माझा का पितो सिगरेट, नाही का? मला सांगतात ओरडायचं नाही, मोठ्यांदी का ओरडतात आईवर. त्याच्यामुळं तुम्ही ज्या गोष्टी कराल त्याच गोष्टी पोरं करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वच्छ राहायला शिकवा, स्वतःची रूम स्वच्छ ठेवायला शिकवा, नम्र बोलायला शिकवा. तुम्ही नम्र बोला की बाबा असं बोलायचं नाही, मोठ्यांनी बोलायचं नाही, नम्र भाषेत. कोणी आलं मग तो झाडूवाला असू दे, वॉचमन असू दे, त्याला काका मावशी असंच म्हणायचं, नम्र भाषेत बोलायचं. कोणी पाहुणा आला त्याला पाणी प्यायला आणायचं, काका बसा म्हणायचं. त्याच्यानंतर काय आहे की पालक कधी कोणताही परिपूर्ण नसतो. मुलांना धन्यवाद, थँक्यू म्हणायला शिकवा, सॉरी म्हणायला शिकवा. आता तो चुकला तर मग त्याला म्हण सॉरी म्हण मम्मीला. मम्मी असेल तर पप्पांना सॉरी म्हण, सॉरी पप्पा, थँक्यू पप्पा, पप्पांनी तुला आणलं ना छान पुस्तक, मग पप्पांना थँक्यू मग. ती सवय लागते की चांगली गोष्ट कोणी आपल्याबद्दल केली तर थँक्यू म्हणावं, आपल्या हातून चूक झाली तर सॉरी म्हणा. एक लक्षात घ्या, कोणताही पालक परिपूर्ण नसतो. परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सगळेच गुण हे असतील असं नाही, जे गुण नाही ते स्वीकारण्याची तयारी तुम्ही ठेवा.
दुसरा विषय आहे की प्रत्येक मूल अगदी परिपूर्ण असेल असं नाही. प्रत्येक मूल वेगळं असतं. एखादा मुलगा हुशार असेल, एखादा मुलगा थोडासा बुद्धीने कमी असेल, एखादा मुलगा ताकदीने जास्त असेल, एखादा हडकुळत निघेल. तर हा तो निसर्गाचा आहे. त्याच्यामुळे बघतो शेजारचा पोरगा कसा 90% मार्क मिळाले, तुलाच का 70 मिळाले. बुद्धीत फरक आहे ना. कोणी कंपॅरिझन केलं की त्या मुलाच्या मनामध्ये आडी बसते. मग तो त्या मुलाचा द्वेष करायला लागतो आणि आई-वडिलांचा द्वेष करायला लागतो. त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टी काळजीच घेतली पाहिजे, की कंपॅरिझन मुलांचं करायचं नाही. कोणत्याही बाबतीमध्ये त्याला वेगळं आहे तू कमी बुद्धीचा आहे किंवा तू हडकुळाच आहे, तुला काही अक्कल नाही, असं त्याच्या मनात ठसता कामा नये. तर आज आपण इथे थांबूया. जेव्हा चांगला एखादा विषय मिळेल तेव्हा पुन्हा एकदा मी तुमच्या समोर येईल. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला जरूर कॉमेंट्समध्ये कळवा. तुमचे मत काय असेल किंवा पुढच्या व्हिडिओत ॲड करावं याच्यासाठी सुद्धा मला तुमची मताची आवश्यकता आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.